व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपली एक्सरसाइज चालू होती सेकंड ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर. या ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरचे मागच्या लेक्चर्स मध्ये आपण प्रॉब्लेम केले होते क्वाड्रंटचे. म्हणजे जे आपल्या व्हॅल्यू दिल्या होत्या या ज्या क्वाड्रंट मध्ये लाईज होत होत्या त्या क्वाड्रंटच्या साइन आपण अप्लाय करत होतो आणि रिमेनिंग व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. बराबर. बट आज जे to RHS and all the problem is depend upon only two formulae. जे पण आज मी काही प्रॉब्लेम घेणार हे फक्त दोन फॉर्म्युल्यांवर डिपेंड आहे. एक फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 मी लिहून दिला आहे तुम्हाला पहिल्याच लेक्चरला. दुसरा फॉर्म्युला 1 प्लस कॉस थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. या दोनच फॉर्म्युल्यांवर आपले पूर्ण प्रूव्ह दॅट वाले प्रॉब्लेम आहे. आधी हेडिंग टाका, प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. द्या हेडिंग, प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके. आणि हे दोन फॉर्म्युले पुन्हा नोट करून घ्या. फर्स्ट फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके. हे दोन फॉर्म्युले आपण या आधी पण बुक मध्ये नोट केले आहे आणि आज याच दोन फॉर्म्युल्यांवर आपण प्रॉब्लेम टीच करणार आहोत. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हे दोन फॉर्म्युले लिहायला सांगितले. ओके. राइट डाउन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. Prove that under root 1 minus cos A prove that under root 1 minus cos A upon 1 plus cos A equal to tan A by 2. अंडर रूट 1 माइनस कॉस ए अपॉन 1 प्लस कॉस ए इक्वल टू टॅन ए बाय 2 हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. नाउ सी हिअर केअरफुली सोल्युशन. आधी आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू. घेतली मी लेफ्ट हँड साइड. अंडर रूट ऍज इट इज. बघा आता 1 मायनस कॉस ए कोणता फॉर्म्युला लागणार? 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटा काय होत असते? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बराबर. आता मी फॉर्म्युला लिहून दिला तुम्हाला. इथे फक्त थिटाच्या ठिकाणी कोणता शब्द आहे किंवा काय कोणती व्हॅल्यू आहे? ए. मग 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तो 1 मायनस कॉस ए 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. 1 minus cos A 2 sin square A by 2. 1 plus cos A 2 cos square A by 2. 2 get cancel. Sin square upon cos square. Sin upon cos काय होते? tan. तर sin square upon cos square काय होणार? tan square A by 2. साइन स्क्वेअर ए बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर ए बाय 2 टॅन स्क्वेअर ए बाय 2. आणि टॅन स्क्वेअर हा अंडर रूट मध्ये आहे. याला जर आपण अंडर रूटच्या बाहेर काढलं तर स्क्वेअर कॅन्सल होणार. काढणार फक्त टॅन ए बाय 2 इक्वल टू आर एच एस. ओके. राइट डाउन फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं फर्स्ट प्रॉब्लेम होतं. Write down our second problem. Prove that under root 1 minus cos A upon 1 plus cos A equal to cosec A minus cot A. Okay. 1 minus cos A upon 1 plus cos A इक्वल टू कोसेक ए मायनस कॉट ए. आता केअरफुली लक्ष द्यायचं.
किती टर्म फाइंड आउट करायचे आहे प्रूफ मध्ये? 2, एक कोसेक ए, एक कॉट ए. तुम्हाला कोसेक ए केव्हा भेटणार? जेव्हा 1/sin ए असणार. कॉट केव्हा भेटणार? जेव्हा cos/sin असणार. थोडा लॉजिक लावा लागतो आधी. कोसेक केव्हा भेटणार? 1/sin. कॉट केव्हा भेटणार? cos/sin. ओके. मग अशा वेळेस जर आपल्याला RHS जर प्रूव्ह करावाचं असलं तर अंडर रूट जी टर्म असते ना आपली, या टर्मला रॅशनलायझेशन करायचं. अंडर रूटच्या टर्मला काय करायचं? रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन मे बी तुम्ही 10th मध्ये टीच केलं असणार. रॅशनलायझेशन म्हणजे काय असते? तर आपली जी डिनॉमिनेटरची जी साईन असते, जशी इथं साईन कोणती आहे? प्लस, तर याची अपोजिट साईन कोणती होणार? मायनस. तर या मायनस साईननी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय करावा लागतो. त्याला म्हणतो आपण रॅशनलायझेशन. LHS आधी ऍज इट इज दिलं. आता आपण रॅशनलायझेशन करू. रॅशनलायझेशन म्हणजे डिनॉमिनेटरच्या अपोजिट साईनला मल्टिप्लाय. 1 - cos A अपॉन 1 + cos A काय अपोजिट साइन इंटू 1 - cos A अपॉन 1 - cos A प्लस होता तर माइनस इक्वल टू अंडर रूट 1 - cos A इंटू 1 - cos A, 1 - cos A इंटू 1 - cos A, 1 - cos A चा होल स्क्वेअर. कारण दोन्ही पण टर्म सेम आहे तर होल स्क्वेअर. इथे दोन टर्म सेम आहे का? नाही, एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणून तुम्हाला याचा मल्टिप्लाय करावा लागणार. 1 × 1 1 प्लस इंटू मायनस मायनस cos A इंटू cos A cos स्क्वेअर A. ओके. इथे दोन टर्मच्या साइन सेम होत्या म्हणून त्याचा होल स्क्वेअर. इथे दोन टर्मच्या साइन सेपरेट नव्हत्या म्हणून मला मल्टिप्लाय करावा लागला. 1 × 1 1 प्लस इंटू मायनस मायनस cos A इंटू cos A cos स्क्वेअर A. आता पुढे सॉल्व करू. 1 - cos A चा होल स्क्वेअर ऍज इट इज. या टाइपचे प्रॉब्लेम आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये केले. 1 - cos स्क्वेअर A sin स्क्वेअर A. 1 - cos स्क्वेअर A काय होणार? sin स्क्वेअर A. का बरं? माहित आहे ना तुम्हाला? sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू किती असतो? नेहमी 1 असतो. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. बेसिक तर तुम्हाला आय थिंक 10th मध्ये पण असणार. मग sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा जर इक्वल टू 1 आहे तर हा cos स्क्वेअर थिटा तिकडे जाऊन जेव्हा मायनस होते तो 1 - cos स्क्वेअर A मग sin स्क्वेअर A येणार. आता याला अंडर रूटच्या बाहेर काढू. 1 - cos A चा होल स्क्वेअर आहे म्हणजे फक्त येणार 1 - cos A. sin स्क्वेअर A चा सुद्धा स्क्वेअर आहे म्हणजे फक्त sin A. वर किती व्हॅल्यू आहे? 2. सेपरेट सेपरेट करू. तो 1/sin A मायनस cos A अपॉन sin A. sin A नी 1 ला सुद्धा डिवाइड केलं आणि नाउ 1/sin काय होते? कोसेक A आणि cos अपॉन sin cot A इक्वल टू RHS. ओके, राइट डाउन फास्ट. तो विद्यार्थी मित्रांनो, our third problem, write down. Prove that in bracket cosec x minus sin x into sec x minus cos x
into tan x plus cot x, tan x plus cot x इक्वल टू 1. बघा काय दिलाय आपल्याला प्रॉब्लेम, कोसेक एक्स मायनस साइन एक्स इंटू सेक एक्स मायनस कॉस एक्स इंटू टॅन एक्स प्लस कॉट एक्स इक्वल टू 1. ओके, इक्वल टू 1 प्रूव्ह करून दाखवायचं आपल्याला. आता सी केअरफुली सोल्युशन. आधी एल एच एस लेफ्ट हँड साइड घेते. आता सॉल्व करा. बघा आता कोसेक एक्स म्हणजे 1 अपॉन साइन एक्स मायनस साइन एक्स इंटू सेक एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स मायनस कॉस एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स. हे सर्व लिहून दिलं आहे मी तुम्हाला. टॅन म्हणजे काय होते, कॉट म्हणजे काय होते, कॉट एक्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ओके, आफ्टर दॅट क्रॉस मल्टिप्लाय. 1 इंटू 1 1, साइन कोणती आहे मायनस, साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स. क्रॉस मल्टिप्लाय केला. 1 इंटू 1 1, साइन मायनस साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स इंटू 1 इंटू 1 1, साइन मायनस cos x इंटू cos x cos स्क्वेअर एक्स अपॉन cos x इंटू साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स प्लस cos x इंटू cos x cos स्क्वेअर एक्स अपॉन cos x इंटू साइन एक्स. ओके, आफ्टर दॅट सेम व्हॅल्यू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय होणार, कॉस स्क्वेअर एक्स 1 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स सॉरी अपॉन साइन एक्स इंटू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स काय होणार आता साइन एक्स, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 बराबर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 अपॉन कॉस एक्स इंटू साइन एक्स. आता सॉल्व करू आपण. बघा cos x get cancel, sin x get cancel, cos x cancel, sin x cancel. मग इथे cos स्क्वेअर x होता म्हणजे फक्त cos x राहिला cos x इंटू इथे sin स्क्वेअर x होता बट sin x सोबत कॅन्सल केल्यामुळं sin स्क्वेअर x नाही, आता फक्त sin x राहणार sin x, कारण cos कॅन्सल sin कॅन्सल, तर cos x इंटू काय राहिला sin x इंटू ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन cos x इंटू sin x. सो फायनल cos x sin x हे पण कॅन्सल, cos x sin x कॅन्सल, काय राहिला फक्त 1 इक्वल टू 1 इक्वल टू आर एच यस. ओके, राईट डाऊन. विद्यार्थी मित्रांनो 3 प्रॉब्लेम झाले. सो टुडेज अवर लास्ट प्रॉब्लेम. लिहा. प्रूव्ह दॅट tan x plus cot x tan x
प्लस कॉट एक्स इक्वल टू सेक एक्स इंटू कोसेक एक्स. sec x into cosec x. See here, LHS काय आहे आपल्याजवळ, tan x प्लस cot x. सॉल्व करा. tan x म्हणजे sin x अपॉन cos x, cot x म्हणजे cos x अपॉन sin x. ओके, नाउ क्रॉस मल्टीप्लाय. sin x into sin x, sin square x, cos x into cos x, cos square x upon cos x into sin x. बराबर, क्रॉस मल्टीप्लाय केला. त्यानंतर sin square x प्लस cos square x किती होते, 1 अपॉन काय राहिला, cos x into sin x. दोघांच्या मधामध्ये इंटू आहे ना, म्हणजे सिंपल 1 अपॉन cos x काय होते, 1 अपॉन cos x sec x इंटू आणि तोच 1 अपॉन sin x म्हणजे काय होते, cosec x इक्वल टू RHS. आज आपण जेवढेही प्रॉब्लेम केले त्यामधलं हे सगळ्यात सिंपल प्रॉब्लेम होता. tan x प्लस cot x होतं, tan x ला आपण sin x प्लस cos x च्या फॉर्म मध्ये लिहिलं, cot x ला cos x अपॉन sin x च्या फॉर्म मध्ये लिहिलं. त्यानंतर क्रॉस मल्टीप्लाय, sin x sin square x, cos x cos square x अपॉन cos x into sin x. आफ्टर दॅट sin square x प्लस cos square x किती होते, 1. सो 1 अपॉन cos x sec x इंटू 1 अपॉन sin x cosec x. ओके, आता काही प्रॉब्लेम राहिले आपले ते उद्या होणार आणि आपली ही एक्सरसाइज एंड होणार. ओके, राईट डाऊन दिस.